नमस्ते बालमित्रांनो. आजच्या बालमंडळ या कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं मनपूर्वक स्वागत करते. बालमित्रांनो, आजच्या कार्यक्रमात आज आपण ऐकूयात यशस्वी अभ्यासाचं तंत्र आणि मंत्र याविषयी ॲडव्होकेट कविता राजगोपालजी मानधने यांनी दिलेली माहिती. अभ्यास कसा करावा हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. अभ्यास म्हणजे फार मोठं ओझं, ताण किंवा परिश्रम नसून ती एक कला आहे, ते एक शास्त्र आहे व हे सर्वांना अवगत करून घ्यावे म्हणजे प्रत्येकाच्या प्रयत्नांना यशाचा सुगंध अवश्य येईल. म्हणून मी ॲडव्होकेट सौ कविता राजगोपाल मानधने तणावरहित अभ्यास करण्याचे तंत्र व मंत्र या विषयावर तुम्हा बालकांना काही कानगोष्टी सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात अभ्यास कसा करावा, केव्हा, कुठे, किती व मुख्यत्वे कशासाठी करावा. कमी परिश्रमात अधिक व मुद्देसूद अभ्यास करून परीक्षाभिमुख शिक्षण पद्धतीमध्ये यशप्राप्ती कशी मिळवावी या विषयावर मी थोडा प्रकाश इथे टाकू इच्छिते. बालमित्रांनो, तुम्ही पेन व डायरी घेऊन ऐकण्यास बसावे व मुद्दे लिहून ठेवा, जेणेकरून त्याचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल आणि अभ्यास करताना या गोष्टीचा पुरेपूर फायदा होईल. आजच्या आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये गुणवत्तेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण नुसती गुणवत्ता असून चालणार नाही, तर जिद्द व आत्मविश्वास या गुणांची जोपासना करणेही अत्यंत आवश्यक आहे. शिक्षण हे बालकाच्या सर्वांगीण विकासाचे साधन आहे व शिक्षणानेच बालक शहाणा, सामंजस व संस्कारक्षम होऊन स्वतःमध्ये ज्ञानाचे संवर्धन होऊन बुद्धीचा विकास होतो व त्यातूनच व्यक्तिमत्व फुलते. साहस, सद्भावना, सदाचार, सत्यनिष्ठा या सद्गुणांची वाढही शिक्षणातूनच होते. वयाच्या 3ऱ्या वर्षापासून ते 25व्या वर्षापर्यंत शिक्षणाची प्रक्रिया ही चालूच असते. वर्षभर शाळेत जायचे, 6 ते 7 विषयांचा त्यांच्या अनेक धड्यांच्या माध्यमातून अभ्यास करायचा व 3माही, 6माही आणि वार्षिक या परीक्षांच्या माध्यमातून जे आपण अभ्यासत आहोत त्याचे अवलोकन 3 तासात प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून उतरवण्याची कला आत्मसात करायची. यावरूनच निघतो तो बुद्ध्यांक. आणि या सर्व प्रक्रियेच्या मुळाशी जी गोष्ट अपेक्षित आहे ती म्हणजे गुणवत्ता. तर ही गुणवत्ता प्राप्त करायची असेल तर नियोजनबद्ध पद्धतींचा अवलंब करावयास हवा. यशस्वी विद्यार्थी वेगळे असे काहीच करत नाही, तर प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात. सततच्या निरीक्षणातून, वाचनातून, ऐकण्यातून झालेले विशिष्ट आकलन म्हणजेच अभ्यास होय. आजचे हे युग प्रचंड स्पर्धेचे युग आहे. शर्यतीप्रमाणे असेल नसेल ते सारे पणाला लावून जीवाच्या आकांताने प्रत्येक विद्यार्थी या परीक्षारूपी स्पर्धेत उतरतो. त्यासाठी अभ्यासाचे नेमके तंत्र, नवे नवे मंत्र आज आपण इथे जाणून घेऊयात, जेणेकरून आपण निश्चित केलेल्या ध्येयाकडे मार्गक्रमण करूया. अभ्यासाच्या पद्धती अवलंब करण्याआधी काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. त्या अशा: सर्वप्रथम, अभ्यास कशासाठी या प्रश्नाचे उत्तर तुम्हा बालकांना स्पष्टपणे ठाऊक असले पाहिजे. उदाहरणार्थ, ज्ञानवृद्धीसाठी, जीवन चांगले जगण्यासाठी, परीक्षेसाठी, शिकण्यासाठी असे अनेक उत्तरे मिळतील. पण आपल्या बाबतीत नेमके काय? म्हणून अभ्यास कशासाठी या प्रश्नाचे उत्तर स्वतःला देऊन मगच अभ्यासाची सुरुवात करावयास हवी. ज्ञानवृद्धी, जीवन निर्माण व परीक्षा या त्रिवेणी संगमाच्या उद्देशानेच अभ्यासाची सुरुवात व्हावयास हवी. अभ्यास कशासाठी हे जाणल्यानंतर अभ्यास करण्याची तीव्र इच्छा झाली पाहिजे. इंग्रजीतून म्हटलेच आहे ना, वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. इच्छा असेल तरच मार्ग दिसेल. मार्ग दिसला की उत्साह वाढेल. अर्थात उत्साहपूर्वक सुरुवात म्हणजेच यशप्राप्ती होय. वेल बिगिनिंग इज अ हाफ डन.
त्यासाठी आवश्यक असते योग्य ज्ञान. अभ्यास करावयास लागणारी प्राथमिक तयारी. तहान लागल्यावर विहीर खोदण्यात काहीच अर्थ नसते, हे तर आम्हा सर्वांना माहीतच आहे. म्हणूनच तयारी करूनच कामे केली तर यश हे आपलेच. बालमित्रांनो, एक लक्षात ठेवा, कोणीही ढ अथवा मठ्ठ नसतेच मुळे, पण यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवून, स्वतःवर विश्वास बाळगून कठोर परिश्रमाची नेहमी तयारी ठेवावी. महत्त्वाकांक्षी बनावे, उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहावे आणि प्रयत्नांच्या पराकाष्ठेने ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जिद्दीला पेटावे. योग्य उंचीची खुर्ची आणि टेबल, स्वच्छ प्रकाश व खेळती हवा असलेल्या खोलीतील एक जागा ही अभ्यासासाठी निश्चित करावी. अभ्यासाची जागा मन उल्हासित करणारी असावी. अभ्यासाला बसण्यापूर्वी अभ्यासाची सर्व साधने जवळ घेऊनच बसावे, जेणेकरून परत परत उठावे लागू नये. अभ्यासात एकाग्रता साधण्यासाठी मित्रमैत्रिणींच्या हाकेला नकार द्या व मी अभ्यास झाल्यावर येईल असे स्पष्टपणे सांगा. मन एकाग्र होण्यासाठी कपड्यांचेही विशेष महत्त्व असते. स्वच्छ व सैलसर कपडे घालावे, कारण घट्ट व अस्वच्छ कपड्यांनी खाज सुटते व लक्ष विचलित होते. तुमचे दैनंदिन व्यवहार म्हणजेच जेवण, झोप, खेळ, व्यायाम या गोष्टींवरही लक्ष देणे आवश्यक आहे. वेळेचे योग्य नियोजन म्हणजेच सुयोग्य वेळापत्रक बनवा, ज्यात फक्त अभ्यास एक अभ्यास असे न करता सर्वच गोष्टींचा पाठपुरावा असावा. जसे सकाळी उठून शुद्ध हवेमध्ये थोडासा फेरफटका अथवा थोडा व्यायाम, प्राणायाम करावा. वेळेवर व योग्य असे आहार घ्यावे, जेणेकरून पित्त वाढणार नाही याची काळजी घेता येईल. 6 ते 7 तासांची नेमकी झोप झालीच पाहिजे, याकडेही लक्ष देणे आवश्यक असते. अभ्यासाचे वेळापत्रकामध्ये सतत सलग 1.5 तासापेक्षा जास्त अभ्यासाला बैठक नसावी. अभ्यास करताना पाठीचा कणा ताठ असावा, याकडे विशेष लक्ष द्यावे. कमीत कमी 1 तास व जास्तीत जास्त 1.5 तास असे अभ्यासाचे टप्पे ठरवावे. दिवसभर एकाच विषयाचा अभ्यास करू नये. शास्त्रज्ञांनी सुद्धा हे सिद्ध केले की सतत 3 ते 4 तास एकाच विषयाचा अभ्यास केल्यास तो रटाळ होतो. 2 ते 3 विषयांचा अभ्यास थोड्या थोड्या अंतराने प्रत्येक दिवशी करावे. प्रत्येक ब्रेकमध्ये थोडेसे उठावे, खूप हसावे अथवा थोडा आराम करावा. सायंकाळी किमान 30 ते 45 मिनिटे मैदानी खेळ जरूर खेळावे, जेणेकरून ताजेतवान वाटू लागेल. मनाची एकाग्रता साधण्यासाठी दीर्घश्वसन, सूर्यनमस्कार हेही आपण नित्य करावे. अभ्यास हा आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी आहे, तो पालकांच्या किंवा शिक्षकांच्या समाधानासाठी नाही. ही गोष्ट पक्की लक्षात घेतल्यास आपोआप मन एकाग्र होऊ लागेल. अर्जुनाप्रमाणे मन एकाग्र करून फक्त समोरचे लक्षच तेवढे दिसले पाहिजे. एकदा अभ्यासाला बसल्यावर हालचाली झाल्या नाही पाहिजे, याची जरूर खबरदारी घ्यावी. टोकाची स्पर्धा असणाऱ्या या युगात मागे पडू नये म्हणून स्वयंस्फूर्त अभ्यास हा महत्त्वाचा भाग आहे. फक्त आई बाबा म्हणतात म्हणून 8-8 तास जरी अभ्यास केला तरी त्याचा योग्य परिणाम मुळीच दिसणार नाही, कारण तुमची तीव्र इच्छाशक्ती नसेल ना. अभ्यासाला बसण्यापूर्वी आपले उद्दिष्ट काय आहे हे लक्षात घेऊनच अभ्यासाला बसणे. डू ऑर डाय, जिंकू अथवा मरू या बाण्याने कामास लागले पाहिजे. पर्याय आला की कार्य पूर्ण शक्तीने होतच नाही, जसे सिंहगड म्हणजेच तोरणावरील लढाईच्या वेळेस झाले होते. वीर तानाजी मालुसरे जेव्हा पडले, सर्व सैनिक कड्यावरील दोरखंडाकडे खाली उतरण्यासाठी सैरावैरा पळू लागले. सूर्याजींनी ते पाहिले आणि तो दोरखंडच कापून टाकला व सर्व सैनिकांना उद्देशून म्हणाले, तुमचा बाप इथे मरून पडला आहे आणि तुम्ही भागूबाईसारखे या दोरखंडाच्या भरोशावर पळत आहात. तो दोरखंडच अर्थात तो पर्यायच मी कापून टाकला आहे आणि फेकून दिला आहे. आता एकच पर्याय शिल्लक आहे, एकतर लढा व जिंका किंवा कड्यावरून उड्या मारून जीव द्या. सर्वांनी लढणे पत्करले व सर्व जिंकले. तोरणा आपला झाला. तसेच
पर्याय संपला की माणूस सारी शक्ती पणाला लावून कार्य करतो व असे केले की यश हे मिळतेच मिळते. ट्राय डोंट आस्क व्हाय ही झाली दृढसंकल्प व दृढनिश्चयाची ताकद. आता आपण वळूयात अभ्यासाच्या पद्धतींकडे. वाचन, लेखन, टिपणे म्हणजेच नोट्स काढणे, श्रवण, पाठांतर, निरीक्षण, गटचर्चा हे विविध पद्धतींनी अभ्यास हा साधला जातो. वाचाल तरच वाचाल ही एक प्रसिद्ध म्हण अगदी 100% खरी आहे. वाचन हा शिक्षणाचा आत्मा आहे व अभ्यासाचा प्रमुख घटकसुद्धा वाचनच आहे. वाचन 3 प्रकारे केले जाते: समजून वाचणे, जोरात वाचणे व जलद वाचणे. समजून वाचताना एक हायलायटर पेन किंवा पेन्सिल सोबत असावी, जेणेकरून जे जे महत्त्वाचे आहे त्याला हायलाईट करून ठेवता येईल व परीक्षेच्या वेळेस फक्त तेवढेच वाचल्याने वेळेची बचत होऊन लवकर अभ्यास होण्यास मदत होईल व जे नाही समजले ते पेन्सिलने अधोरेखित केल्यामुळे दुसऱ्या दिवशी शिक्षकांच्या, मित्राच्या किंवा पालकांच्या मदतीने ते समजून घेता येईल. जोरात वाचन पद्धतीने 2 कामे साध्य होऊ शकतात: वाचन व श्रवण. ही दोन्ही कामे एकसाथ होते व जास्त वेळ लक्षात राहण्यास मदत होते. त्यानंतर लेखन ही अभ्यासाची अत्यंत उपयुक्त व प्रगल्भ पद्धती होय, ज्यामुळे गुणवत्ता सिद्ध होते. ती परीक्षा पद्धती. लिखाण करून अभ्यास केल्यामुळे लिखाणाची गती वाढण्यास मदत होते व हस्ताक्षर वळणदार होण्यासही मदत होते. वेगाने लिहिणे, शुद्ध लिहिणे, वळणदार अक्षरे ही लेखनाची त्रिसूत्री आणि ती या लेखन कौशल्यामुळेच विकसित होते. 3 तासात प्रश्नपत्रिका सोडविण्यात लिखाण केलेल्या अभ्यासामुळे खूप मदत होते. नोट्स काढून केलेल्या अभ्यासामुळे लेखन कौशल्य व एकाग्रता हे दोन्ही वाढण्यास मदत होते. गणित या विषयाच्या अभ्यासात तर लिखाणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वारंवार सराव करून गणिते सोडवल्यामुळे स्टेप्स व सूत्रे लक्षात राहण्यास मदत होते. विज्ञान विषयात आकृत्या काढण्यातही लेखन कौशल्य खूप महत्त्वाचे. भाषा विषयात पत्रलेखन आणि निबंधलेखनमध्येही लिखाण कौशल्यामुळे खूप मोठा भाग येतो, कारण मुद्देसूद मांडणी लेखन केल्यामुळे सहज साध्य होते. त्यानंतर निरीक्षण, गटचर्चा या अभ्यासाच्या पद्धतीही महत्त्वपूर्ण आहेत. जेव्हा एकापेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र येऊन एखाद्या विषयावर सखोल चर्चा करतात त्याला गटचर्चा असे म्हणतात व त्यामुळे प्रत्येकाची प्रतिभा पण अजून चांगली होते व झालेल्या अभ्यासातील कल्पकताही वाढते, कारण सर्वांच्या विचारांची देवाणघेवाण होऊन स्पष्टीकरण वाढते व परीक्षेत दीर्घोत्तरी लिहिताना विशेष उपयोग होतो. भूगोलचा अभ्यास करताना नकाशे वाचनसाठी निरीक्षण पद्धती खूप उपयोगात येते. स्मरण चाचणी हा अभ्यासाचा प्रकार तर सर्वोत्तमच आहे, कारण स्मरण चाचणी ही आपण स्वतःची घेऊ शकतो. अभ्यासाचे स्वयंपरीक्षण. जो अभ्यास, सूत्रे, गणिताच्या पायऱ्या, आकृत्या, त्यांची नावे, नकाशे, निबंध, पत्रलेखनातील मुद्दे हे सर्व आपण मागील 5 ते 7 वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडविताना करू शकतो. एक प्रश्नपत्रिका घ्यावी, वेळ लावून परीक्षा असल्यासारखेच बसून लिहिण्याच्या सरावाने लेखन व स्मरण दोन्हीमुळे परीक्षेत फायदाच होईल. थोडे जर काही आठवत नसेल तर थांबा, लगेच पाहू नका. कोणत्याही मदतीशिवाय उत्तरे पुन्हा पुन्हा आठवा व लिहा. सावकाश व एकाग्रतेने केलेला अभ्यास जरूर स्मरण राहतो. अजून एक प्रगल्भ पद्धतीचा अवलंब अभ्यासात खूप मदतगार सिद्ध होतो, तो म्हणजे चार्ट रीडिंग. महत्त्वाची सूत्रे, आकृत्या, फ्लो चार्ट याचे थोडे मोठे चार्ट बनवून आपल्या अभ्यासाच्या ठिकाणी भिंतीवर लावल्यामुळे त्यावर सारखी नजर जाते व लक्षात ठेवण्यास हे चार्ट पद्धती खूप उपयुक्त ठरते. अजून एक महत्त्वाची पद्धती आपण अवलंबू शकतो की शाळेतून आल्यानंतर जसे शिक्षकांनी आपल्याला शिकवले आहे तसेच आपण समोर उभे राहून आपले लहान भाऊ बहीण किंवा आईसमोर शिकवावे आणि त्यांनी जसे ज्या पद्धतीने उदाहरणे देऊन समजावले त्या पद्धतीनंच ते सर्व आठवून शिकवावं. ही पद्धत अभ्यासात अति महत्त्वाची सिद्ध होते. या अभ्यास पद्धतींचा अवलंब केल्यामुळे
ऐन परीक्षेच्या वेळी धांदल उडत नाही. हसत खेळत आपण परीक्षेसाठी आत्मविश्वासाने तयार होतो. परीक्षेच्या काळात अति अभ्यास टाळावा. 7 ते 8 तासांची संपूर्ण झोप आवर्जून घ्यावी. अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज मेक्स मॅन हेल्दी, वेल्दी अँड वाईज. रात्रीचे जागरण टाळावे. अभ्यास किती करावा असा प्रश्न नेहमीच विद्यार्थी विचारतात. हा प्रश्न असाच की मी चपाती किती खाऊ, जरा वैयक्तिक स्वरूपाचा प्रश्न आहे हा, जो व्यक्ती, मन व शरीर यावर अवलंबून आहे. म्हणून निश्चितपणे काही सांगता येणार नाही. साधारणपणे जेवढे पचेल तेवढे खा असे आपण सांगू शकू. तसेच जितका वेळ एकाग्रतेने अभ्यास होऊ शकेल तेवढा वेळ अभ्यास करा. अभ्यासात मन लागत नसताना केवळ अभ्यासाच्या नावाखाली घंटे मोजत अभ्यास करू नका. अभ्यासात लांबी महत्त्वाची नसून खोली महत्त्वाची आहे, अर्थात समज महत्त्वाचा आहे. शरीर, मन, बुद्धी हे थकत असतात. म्हणून योग्य वातावरण, योग्य विश्रांती या गोष्टी लक्षात ठेवणेही खूप महत्त्वाचे ठरते. मुंड कुऱ्हाडीने एखादे झाड तोडण्यास 4 तास लागत असतील तर तेच झाड तीक्ष्ण कुऱ्हाडीने 1 तासात तोडता येते. 4 तासाचे काम 1 तासात होते व वेळ आणि श्रम दोन्हींची बचत होते. हे प्रत्यक्ष करून पहा. योगायोगाने आपल्याकडे वेळ असेलही, पण शारीरिक व बौद्धिक परिश्रमाच्या मर्यादा लक्षात ठेवता शरीर व बुद्धीला सचेत ठेवण्यासाठी दैनंदिनीमध्ये खेळ आणि आपल्या आवडी या विषयांनाही स्थान हे दिले गेलेच पाहिजे. अभ्यास सतत करण्याचे कार्य आहे. म्हणूनच वरील सर्व गोष्टी लक्षात ठेवूनच अभ्यास करा. तुमचे सुंदर स्वप्न साकार होण्यास खरंच खूप मदत होईल. बालमित्रांनो, तुम्हा सर्वांना येणाऱ्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळो हीच शुभकामना आणि शुभेच्छा देऊन आज आपण इथेच थांबूयात. बालमित्रांनो, आत्ताच आपण यशस्वी अभ्यासाचं तंत्र आणि मंत्र याविषयी ॲडव्होकेट कविता राजगोपालजी मानधने यांनी दिलेली माहिती ऐकली. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा कार्यक्रम? याविषयी सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात आम्हाला जरूर कळवा.